या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः। संपूर्ण भारतामध्ये जी शक्तिपीठे म्हणून वर्णन केली आहेत, 3.5 शक्तिपीठामध्ये प्रामुख्यानं माहूरची रेणुका देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंग देवी अशा 3.5 पीठांचा समावेश होतो। अशामध्ये निरंतरम मे कृपांतरासास्तु श्री मोहटा वासिनी म्हणून जिचा उल्लेख होतो अशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी मोहटा ग्रामनिवासिनी मोहटा देवी गडावरील ही श्री मोहटा माता जी आहे ती संपूर्ण विश्वामध्ये अर्धपीठ म्हणून शंकराचार्यांनी मान्यता दिलेलं पीठ म्हणून सर्व विश्वामध्ये प्रसिद्ध आहे। नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर देशमुख, विश्वस्त श्री जगदंबा देवी सार्वजनिक न्यास मोहटे, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। या मोहटा ग्रामनिवासिनीच्या बाबतीत कथा अशी सांगितली जाते की या महाराष्ट्रातल्या लोकांना माहूरला जायला वेळ लागायचा। माहूर हे गाव तसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातल्या भागापासून लांब होतं। भक्तांना ते स्थान अति दूर वाटायचं आणि त्यामुळे लोकांना इथे कुठेतरी आपल्या जवळ दैवत असावं याची निकड भासू लागली आणि काही भक्तांनी मोहटा गावच्या काही भक्तांनी प्रार्थना केल्यावरनं ही माहूरची रेणुका माता त्या भक्तांच्या मागे या गर्भगिरी पर्वतरांगामध्ये येऊन स्थानापन्न झाली, ती मोहटा ग्रामानजीक, आणि म्हणून तिला मोहटा देवी हे नामाभिधान प्राप्त झाले। अनेकांच्या नवसांची पूर्तता केली आणि त्यामुळे वेळोवेळी भक्तांनी या देवीला येऊन आपली नवसपूर्ती करू लागले। वेळोवेळी त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अनेक या मंदिराची रूप आतापर्यंत बदलली। आता सध्या असणारं हे मंदिर जे आहे ते श्रीयंत्राच्या आकाराचं सुमारे 1 लक्ष चौरस फूट एवढं मोठं अशा प्रकारचं विस्तीर्ण मंदिर, श्रीयंत्राच्या आकाराचं असणारं संपूर्ण भारतातलं नव्हे तर सगळ्या विश्वातलं एकमेव मंदिर आहे। या मंदिरामध्ये मुख्य दैवत तर आमचे श्री मोहटा देवी, सगळ्यांना आकर्षित करणारं हे दैवत तिथे आहेत। त्याबरोबर अष्टभैरव असतील, त्यानंतर गणपती असतील, सिद्धेश्वर महादेव असतील, यांच्या मूर्तीही या मंदिराच्या आवारामध्ये स्थापित केलेल्या आहेत। आता नवरात्राचा जर विचार केला तर या ठिकाणी या देवस्थानची परंपरा म्हणून 3 नवरात्र या ठिकाणी साजरे केले जातात। पण या सगळ्या 3 नवरात्रांमध्ये जे मुख्य नवरात्र म्हणून सगळ्या विश्वामध्ये गणलं जातं ते शारदीय नवरात्र। आणि या नवरात्रीचं जर या मोहटा देवी गडावरील आपण सगळा दिनक्रम पाहिला तर आश्विन शुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी घटस्थापना होते। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। या घटनेचे पदसिद्ध चेअरमन असतात आणि त्यांच्या हस्ते ही घटस्थापना होत असते। या घटस्थापनेनंतर त्यांच्या हस्ते आरती वगैरे होते। अश्विन शुद्ध पक्षे अंबाबाई सरे सिंहासने हो, पदे पदे पासोने घटस्थापना ते करुणे हो, बोल मंत्र जप करुणे भोचे लक्षक ठेवणे हो, ब्रह्मा विष्णू रुद्राय जय पूजना करते हो, उदो गोदा उदो अंबाबाई नावो घेता हो, उदो कार्य करते काय महिमा। आणि त्यानंतर 2 वेळच्या आरत्या रोज सुरू होतात। द्वितीयेच्या दिवसापासनं ते नवमीपर्यंत आमच्या या मोहटा देवी परिसरामध्ये महिला भाविकांची खूप वर्दळ असते। महिला भाविक जे येतात, काही जणी त्यांच्यातल्या अशा असतात की त्या नवस बोलून आलेल्या असतात। रात्रीच्या आरतीपासून ते पहाटेच्या आरतीपर्यंत त्या उभ्या राहून खडा पहारा देतात। खडा पहारा देणाऱ्या महिला भाविक नवसपूर्तीसाठी हे सगळं करतात। हे आमच्या या मोहटा देवस्थानचं वैशिष्ट्य आहे।
त्यानंतर पुढे दुसऱ्या तिसऱ्या माळीपासून जी उपलब्ध फुलं असतात त्यानुसार घटांची जी माळ असते ती तिने लावली जाते. या घटांमध्ये सप्तधान्य टाकली जातात आणि मग तृतीया, चतुर्थी आणि पंचमीला, ललिता पंचमीला मात्र या ठिकाणी देवीच्या उत्सव मूर्तीवर कुंकुमार्चन केलं जातं. हा पण या ठिकाणचा एक वेगळा उत्सव. इथे असणाऱ्या काही सुवासिनींच्या द्वारे या देवीच्या उत्सव मूर्तीवर हा कुंकुमार्चन केलं जातं. सप्तमीच्या दिवशी 7वी माळ तर सगळ्यात महत्त्वाची असते. अत्यंत श्रद्धेने लोक या 7व्या माळीला येतात आणि दरवर्षी नवनवीन उच्चांक मोडीत काढणारी अशा प्रकारची गर्दी या 7व्या माळीच्या दिवशी होते. अष्टमीला होम असतो. नवरात्रोत्सवाच्या एकंदर जवळजवळ सांगता होते असं आपण म्हणतो. त्यानंतर 9वीच्या दिवशी जे मोठा ग्रामस्थ वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जाऊन पैठण असतील, काशी असेल, प्रयाग असेल, अनेक ठिकाणी जाऊन त्या पवित्र नद्यांचं पाणी ते आणतात. त्या कावडीच्या पाण्यानं देवीच्या मुख्य मूर्तीवर स्नान घातलं जातं. गावाची एक वेगळी अशा प्रकारची परंपरा आहे. दशमीच्या दिवशी या ठिकाणी सीमोल्लंघन साजरं केलं जातं. शमीपूजन होतं, शस्त्रपूजन होतं. अशा सगळ्या प्रथा आणि परंपरा इथे जपलेल्या आहेत. आश्विन शुद्ध एकादशी हा मोहटा ग्रामनिवासिनी मोहटा मातेचा प्रागट्य दिन मानला जातो. मोहटा माता या दिवशी गर्भगिरी डोंगर रांगाच्या या मोहटा ग्रामानजीक ती प्रगट झाली म्हणून या दिवशी मोठा यात्रोत्सव असतो. आदिशक्ती माय भवानी तू सजगन्माता, आदिशक्ती माय भवानी तू सजगन्माता, महिषासुरमर्दिनी तू सगतारिसी. या दिवशी जी सिंहारूढ अशी उत्सव मूर्ती आहे ती त्या ठिकाणी मोहटा गावामध्ये सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत ठेवली जाते. त्यानंतर तिथं त्या देवीची आरती होते आणि छबिना जो असतो तो छबिनाही या ठिकाणी मोठा देवी गडाकडे वाजत गाजत आणला जातो. यावेळी वैशिष्ट्य असं आहे की यावेळी जे महिला भाविक असतात त्या महिला भाविक त्यांच्या नवसपूर्तीसाठी किंवा त्यांची देवीवरच्या प्रचंड श्रद्धेनं आपल्या पदरानं रस्ता साफ करतात. हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे. देवी गडावर येते त्यावेळी शोभेचं दारूकाम केलं जातं आणि इथं देवी पोहोचल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा महाआरती होते आणि देवीची विधिवत अशा प्रकारची स्थापना केली जाते. आणि हा एकादशीचा परमपावन दिन ज्या दिवशी मोहटा माता या गर्भगिरी डोंगर रांगामध्ये मोठा ग्रामाच्या जवळ प्रगट झाली तो दिन अशा रीतीनं मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. द्वादशीच्या दिवशी त्या ठिकाणी लोककलावंतांच्या हजेऱ्या असतात आणि मल्लविद्येला प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी लावणाऱ्या कुस्त्या या ठिकाणच्या अगदी वेगळ्या असे परंपरा आहे. आणि जी अगदी आपण आत्ताच्या सध्या काळाचा जर विचार केला तर तरुण पिढीला आणि लोककलेसाठी उपयुक्त अशा प्रकारची उपयुक्त संदेश देणारी अशा प्रकारची ही कला आहे. त्यानंतर या उत्सवामधला शेवटचा दिवस त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं. आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी सुवर्ण मुखवटा जो आपण देवीचा पाहतो तो या दिवसापर्यंत असतो. त्यामुळे देवीचं अत्यंत मनोहारी रूप असतं. सुवर्ण अशा सुंदर मनोहारी रूपातनं पाझरणारं अमृत भक्त त्या ठिकाणी आपल्या नेत्रकमलातनं ग्रहण करतात आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं सार्थक करून घेतात. या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या भक्ताचं स्वागत अगदी मनापासून केलं जातं. त्यामुळे सगळ्या भक्त मंडळींना या ठिकाणी आवाहन आहे की आपण या ठिकाणी या स्थानावर यावं. या ठिकाणची ऊर्जा या ठिकाणचे स्पंदनं आपल्यामध्ये साठवून ठेवावीत आणि या मोहटा मातेची कृपा आपण निश्चितपणानं संपादन करावी. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. जय जगदंब.